श्री दत्त प्रबोध अध्याय 5. देवांच्या जाण्याने स्वर्गामध्ये हाहाकार. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव माता अनसूयेचे सत्वहरण करण्यासाठी पृथ्वी तलावरती आले आणि तिच्या पातिव्रत्यापुढे त्या 3 देवांचे 3 बालकांमध्ये रूपांतरण झाले. आता त्यापुढील कथासार अध्यायाला सुरुवात करूयात. अत्रि ऋषींचा आणि माता अनसूयेचा प्रेमभरे निरोप घेऊन नारद तेथून पाताळ लोकात निघाले. माता आपल्या नवजात बालकांच्या लीला पाहत सुखावली होती. अत्रि ऋषी ही आश्रमाचं गोकुळ झालेलं पाहून आनंदले होते, परमसंतुष्ट झाले होते. बालकं ही आपल्या नाना विविध लीलांनी उभयतांना रिझवत होती आणि त्यावेळी स्वर्गात मात्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंतःपुरात गोंधळ माजला होता. तिघींच्याही पतिराज न कळवता न सांगता, कोणताही सांगावा न देता गायब झाले होते. ती नेमके कुठे गेली असतील याचा अंदाज त्यांच्या धर्मपत्नींना सुद्धा नव्हता. ते न सांगता तपश्चर्येला गेले असतील, अगर सहज मनोविनोदासाठी स्वैर उपवन विहारासाठी गेले असतील असं त्यांना प्रथम वाटत होतं. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्यांचे पतिराज न परतल्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली होती. आपण हट्ट धरून आपापल्या पतींकडून मोठ्या जिद्दीनं अनसूयेचं पातिव्रत्य हरण करण्याचं वचन घेतलं होतं आणि त्या कामगिरीवर जाण्यासाठी त्वरित निघा असं टुमणं आपण लावलं होतं हे त्या विसरूनच गेल्या होत्या. त्यामुळे अनसूयेचं सत्वहरण, तिचा तेजभंग करण्याच्या हेतूनं आपापले पती तिच्या दारी नग्न भिक्षेची याचना करण्यासाठी गेले असतील ही कल्पनाच त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हती. मग तेजस्वी अत्रिपत्नीनं आपल्या शीलरक्षणासाठी आणि सत्वरक्षणासाठी नग्न भिक्षा घालताना पतिचरणाचं तीर्थ शिंपडवून देवाधिदेवांना लहान की बालका केल्याची माहिती असल्याची सुतरामही शक्यता नव्हती. उमा, रमा आणि सावित्री तिघेही काळजीनं काळवंडून गेल्या होत्या. जेवण खाणं, सुखनिद्रा काहीच सुचत नव्हतं. 3ही लोकांचा कानाकोपरा धुंडाळून तिघेही थकल्या होत्या. तरीही कुठेच तिघाही देवांचं अस्तित्व किंवा खुणा सापडत नव्हत्या. तसतशी या देवींची आणखीन चिंता वाढत होती. कुणाची मदत मागावी, कुणाकडे चौकशी करावी, कुठे शोधायला जावं काहीच कळत नव्हतं. मग तिघी एकमेकींकडे आल्या आणि काय करावं याच्यासाठी विचारविनिमय करू लागल्या. रमा म्हणजे माता लक्ष्मी म्हणाले, यांना सवयच आहे नेहमीची. कुणी भक्त एखाद्या संकटात सापडल्याचं दिसलं की न सांगता सवरता त्याच्या मदतीसाठी जायचं. पण ह्यावेळी इतका प्रदीर्घ काळ त्यांना कधीच लागला नव्हता. सावित्री म्हणाली, अगं आमच्या ह्यांचंही हेच आहे, पण विलंब अधिक होतोय. 3ही लोकात ठावठिकाणा मिळत नाही, म्हणूनच काळजी वाटते. काय करावं सूचना, म्हणून तर इकडे आले. शांत स्वभावाची उमा म्हणाली, सख्यांनो, तुम्हाला आठवतंय का की आपण आपापल्या पतिराजांकडून अनसूयेच्या पातिव्रत्यभंगाचं कार्य करायचं वचन घेतलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी बहुधा ते गेले असतील असं मला वाटतं. इतर दोघींना हा विचार पटला. ते म्हणाल्या, खरं ग खरं, आम्हाला हा विचार सुचलत नाही. सगळ्या विश्वाच्या वित्त बातम्या ज्या नारद मुनींना माहिती त्यांनाच विचारायला हवं. तेही बऱ्याच दिवसात आपल्याकडे फिरकले नाहीत. चला आपण त्यांना शोधूया. पुन्हा उमा म्हणाली, सख्यांनो, असं काय करता? आपणच ना क्रोधानं अंध होऊन मुनींना शाप दिला होता, म्हणून त्या भीतीनं ते आपल्या लोकात फिरकले नाहीत. आता काय करायचं? तिघींनीही कपाळाला हात लावला. विचारमग्न झाल्या. तिघींच्याही मनात एकाच वेळेला एक विचार चमकून गेला की तपश्चर्येशिवाय आता दुसरा कोणताच उपाय नाही. मग दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर त्या तपोवनात तपश्चर्येला बसल्या. निरनिराळी व्रतवैकल्य आचरू लागल्या. कठोर यमनियमन करू लागल्या. पतिचरणांच्या निजध्यासानं झुरू लागल्या. सर्व विकारांवर मात करून पश्चातापानं दग्ध होऊ लागल्या. पतिचरणांची प्रतीक्षा करू लागल्या. इकडे सगळे लोक हिंडून नारद मुनी कैलासावर आले, तर कैलासावर कधी न दिसणारी स्मशान शांतता त्यांना अनुभवायला मिळाली आणि सर्वत्र शुकशुकाट दिसला. पार्वती रमणाविना आणि उमादेवी विना तो प्रदेश सुनासुना भासला, म्हणून त्यांनी नंदिकेश्वराला पुसलं, महाराज, आपले अधिपती कोठे गेले? नंदी म्हणाला, नारदा, पार्वती रमण कुठे तपश्चर्याला गेले मला सुद्धा माहिती नाही, पण खूप काळ लोटला तरी ते परत येत नाहीत.
असं पाहून उमादेवी सुद्धा तपश्चरणाला बसल्या आहेत वनामध्ये. त्यांच्याबरोबर त्यांच्या सख्या सावित्री आणि रमा ह्याही होत्या, कारण त्या दोघींचेही पती असेच कुठेतरी नाहीसे झाले होते. नंदीचं हे संभाषण ऐकून नारद हसले आणि त्या तिघी जिथे तपाला बसल्या होत्या तिकडे निघाले. थोड्याच वेळात नारायण नारायण करीत ते त्या उपवनात उभे येऊन ठाकले. तिन्ही मनस्विनी अनन्य निष्ठेनं जपजाप्य तपश्चर्या करीत होत्या. नारदांना पाहताच उमा, रमा आणि सावित्री उठल्या आणि त्यांना साष्टांग प्रणिपात घालत्या झाल्या आणि अत्यंत विनम्र स्वरात विनवू लागल्या, नारदा, आम्ही तुला शरण आलो आहोत. तुझ्या पायांशी एवढीच नम्र विनंती की तू तुझ्या कृपेचा वर्षाव आम्हावर कर आणि आम्हाला संकटमुक्त करून काहीतरी मार्ग दाखव. आम्ही फार गांगारून गेलो आहोत. नारद म्हणाला, मातांनो, बोललो तर लहान तुंडी मोठा घास होईल. तुम्हाला रागही येईल, पण तरीही सांगतो की तुमचं वर्तनच तुमच्या विनाशाला सर्वस्वी कारण झालं आहे. मी सती अनुसयेला पतिव्रता म्हटल्यामुळे तुम्हा तिघींना राग आला. तुम्ही तिचा द्वेष करू लागला. मत्सरानं तुमच्या मनातला सैतान पेटला आणि तुम्ही त्या जगन्माऊलीचं शीलहरण करण्यासाठी आपल्या पती परमेश्वरांना उद्युक्त केलं आणि त्या कामगिरीवर जाण्यासाठी टुमणं लावलं. तेव्हा तुमचे पतिदेव त्याच महत्त्वाच्या कामगिरीवर बाहेर पडलेले दिसतात. अत्री पत्नी अनुसयेचं तेज मला माहीत आहे. तिची तपश्चर्या सूर्या इतकीच तेजस्वी आणि प्रखर आहे. तिचं सत्वहरण करणं म्हणजे साक्षात तेजाला स्पर्श करण्यासारखं आहे. तिचा शीलभंग करणाऱ्यांना संतापानं ह्या तेजानं जाळून पोळून तरी टाकलं असेल, नाहीतर नामोहरम करून तेजभंग करून बांधून ठेवलं असेल. या दोनच शक्यता मला दिसतात. मी तरी दुसरं काय सांगणार. नारद मुनींचेही शब्द ऐकताच तिघींच्याही काळजाचं पाणी पाणी झालं. त्या तिघींनी नारदाचे पाय धरले. त्यांचा अहंकार वितळत होता. वृत्ती स्थिर झाल्या होत्या. लोचनात अश्रूंचा पूर दाटला होता. नारद मुनी, आमच्यावर दया करा आणि अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊन काय परिस्थिती आहे ती पाहून या. जा, त्वरित जा. प्राणात सर्व शक्ती एकवटून वाट पाहत राहू आम्ही तुमची. नारद मुनी नारायण नारायण करीत अत्री मुनींच्या आश्रमात आले. त्यांना पाहताच अनसूयेने त्यांचं यथासांग स्वागत केलं. षोडशोपचारे पूजा केली, फलाहार दिला आणि मग त्या गोजीरवाण्यात 3 बालकांनाही मृगाचन घालून त्यावर आणून निजवलं. नारदांनी त्या तिघांकडे पाहिलं, मात्र त्यांना हसू आवरेना. त्यांच्या मनात आलं, ज्याला त्याला आपल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. त्यांनी अनसूयेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या भार्या सावित्री, रमा आणि उमा आपापले पती परत मिळावेत म्हणून कशी खडतर तपश्चर्या करत आहेत ते सांगितलं. त्या सुखनिद्रा, आहार विहार सर्व विसरून पतिध्यासानं क्रश झाले आहेत असंही सांगितलं. हे त्यांचं वर्णन ऐकून अनसूयेच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या तिन्ही विरहिणी पतिविरहाचं दुःख आपल्यामुळं भोगताहेत हे पाहून तिचं हृदय कळवळलं. नारदांनी मग त्या माऊलीला समजावलं की, हे माते, हा दोष तुझा नाही, त्यांच्या अहंकाराचा आहे. त्या तिघींनाही पतिदर्शनाची अनिवार्य ओढ आहे म्हणून मी इथे घेऊन येईन, पण त्यांचा अहंकार निपटून जाईल अशा गोष्टी आचरणात आणून त्या उमा, रमा आणि सावित्रीचं चित्त तू निरअहंकारी बनव. अनसूया म्हणाली, गुरुदेव, आपण म्हणाल तसं, पण त्या तिघींना पतिभेटीसाठी त्वरित घेऊन या. अशा प्रकारे सुमधुर दत्तप्रबोध ग्रंथातील नारद भृगु संमत 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता नारद पुढे त्या 3ही मातांना घेऊन येतील. त्यानंतर काय कथा घडेल हे पाहूयात पुढील 6व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.